मिसाईल मॅन शहीद हजरत टिपू सुलतान जयंतीला युवा मंचचा आदर्श रक्तदान उपक्रम। बोरीत मानवतेचा महापर्व, 40 रक्तदात्यांनी दिला सहभाग। शौर्य, त्याग आणि न्याय प्रतिमेचे प्रतीक मिसाईल मॅन शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीदिनी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे मानवतेचा अनोखा महापर्व अनुभवायला मिळाला। हजरत टिपू सुलतान युवा मंचतर्फे बोरी ग्रामीण रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराने जयंती साजरी करण्याला एक वेगळेच मानवतादायी रूप दिले। मिसाईल मॅन शहीद हजरत टिपू सुलतान हे 18व्या शतकातील म्हैसूरचे पराक्रमी शासक होते। शेर-ए-म्हैसूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या योद्ध्यांनी आधुनिक दारुगोळा, रॅकेट तंत्रज्ञान, न्यायव्यवस्था, शेती सुधारणा आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभाराने एक अनोखा ठसा उमटवला। ब्रिटिश आक्रमकांविरोधात अत्यंत धैर्याने लढत त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला पहिली प्रेरणा दिली आहे। न्याय, समता, त्याग आणि मानव मूल्यांचा वारसा आजही समाजाला मार्गदर्शक आहे। आजच्या काळात जयंती म्हटलं की डीजेचा गडगडाट, ढोलताशांची मिरवणूक, तंबू सजावटीचा खर्च आणि बॅनर फ्लेक्सचा दिखाऊपणा ही सर्वसामान्य प्रतिमा बनली आहे। परंतु बोरीतील तरुणांनी या ठरलेल्या चौकटीला धक्का देत कोणताही अनाठायी खर्च न करता आणि कोणताही गोंगाटा न करता थेट समाजहितासाठी उपयुक्त ठरणारे रक्तदान हे श्रेष्ठ दान हे तत्व स्वीकारलं। या शिबिरात गावातील तब्बल 40 रक्तदात्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत मानवतेची पताका भक्कमपणे फडकवली। अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करताना टिपू सुलतान यांच्या त्यागमय आणि न्यायप्रिय विचारांची प्रेरणा घेतल्याचे सांगितले। दिवसभर ग्रामीण रुग्णालयात रक्तदात्यांची वर्दळ सुरू होती। तरुणांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत येऊन उभे राहून रक्तदान केलं। डॉक्टर व रुग्णालय कर्मचाऱ्यांनीही बोरीतील युवकांच्या या पुढाकाराचे विशेष कौतुक केलं। हजरत टिपू सुलतान यांच्या शौर्य, त्याग व धर्मनिरपेक्षताचा संदेश केवळ घोषणांमध्ये नव्हे तर कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून प्रकर्षाने दिसून आला। ज्या समाजात डीजेच्या आवाजामुळे रुग्णालयाच्या सायरनची गरज जास्त आहे, त्या समाजासाठी बोरीकरांनी दिलेला हा संदेश निश्चितच अनुकरणीय ठरत आहे। रक्तदान म्हणजे जीवदान आणि 40 बोरीकरांनी आज प्रत्यक्ष जीवदान देऊन जयंतीला खऱ्या अर्थाने मानवतेचा महापर्व बनवले। आज बोरी येथील सामान्य रुग्णालयामध्ये बोरी व परिसरातील सर्वच सामाजिक संघटनांच्या वतीनं म्हैसूरचा वाघ आणि जगातला पहिला मिसाईल मॅन टिपू सुलतान यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास 40 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। परभणी व राज्यभरामध्ये कर्करोगाचे रुग्ण असतील, अपघाताचे रुग्ण असतील, विविध शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपचारांवर किंवा शस्त्रक्रियांवर रक्ताची प्रचंड मोठी आवश्यकता असते। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 200 रुग्ण हे थॅलेसेमिया नावाच्या आजाराचे आहेत आणि त्यांना जर रक्त मिळालं नाही तर ते दगावतात। रक्त हे जीवनदायी द्रव्य आहे। त्यामुळं अशा महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। यापूर्वीही बोरी व परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर आणि श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं अशा रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। आजही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं, त्याबद्दल तमाम या मित्रमंडळाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकानं रक्तदान करावं। रक्तदान हे कुणाचं तरी जीवनदान आहे हे स्लोगन लक्षात ठेवून प्रत्येकानं वागावं एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो। धन्यवाद। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। सद्यस्थितीमध्ये आपल्या रक्त केंद्रामध्ये रक्ताचा पुरवठा कमी असल्यामुळे खूप रक्ताची चणचण जाणवत आहे। तरी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प ठेवावेत व जास्तीत जास्त लोकांनी त्यांना रक्तदान करण्याचा प्रतिसाद द्यावा ही माझी नम्रपूर्ण विनंती।